हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट अशी मस्त मटकीची उसळ कशी करायची ते पाहणार आहे। कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी आपण मटकीची मोड आलेल्या मटकीची उसळ बनवलेली आहे। एकदम कमी साहित्यात आणि झटपट बनवलेली आहे। एकदम गावरान पद्धतीने बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल मस्त अशी ही मटकीची उसळ बनवलेली आहे, झटपट अशी। तुम्ही काही गडबडीत अशी झटपट बनवू शकता। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ती बघू शकताय तुम्ही, इथे मी एक मोठी वाटी होईल एवढी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। आता त्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे। मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। इथे मी लसूण घेतलेला आहे थोडासा कुटून, आणि इथे बघा मी कढीपत्ता घेतलेला आहे छान असा। आता आपण कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी। सुरुवातीला आपण आता ही फोडणी देऊन घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये इथे तेल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे मी जिरे घातलेले आहे। जिरे आणि मोहरी घातलेले आहे, हे छान असं फुललेलं आहे। आता त्यामध्ये थोडंसं कढीपत्ता घालून घ्यायचा, कढीपत्ता छान चव लागते। आता त्यानंतर कढीपत्ता परतल्यानंतर आपण कांदा घालून घ्यायचा, कांदा चांगला आपण परतून घ्यायचा। इथे बघा या पद्धतीने कढीपत्ता घालून चांगला मी परतून घेतलेला आहे। आता कांदा घालून घेते, बारीक कट केलेला कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे। इथे मी कांदा घातलेला आहे आणि कांदा मी याच्याबरोबर चांगला परतून घेते। या पद्धतीने बघा कांदा आपला चांगला परतलेला आहे। आता त्यामध्ये लसूण मी थोडासा इथे कुटून घेतलेला आहे तो घालून घेते। लसूण पण चांगला परतून घ्यायचा, याच्यासोबत छान टेस्ट लागते। या पद्धतीने बघू शकताय। आता मी या पद्धतीने 2 मिनटं लसूण परतून घेते कांद्याच्या सोबत। इथे चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण टोमॅटो घालून घ्यायचं। या पद्धतीने बघा मी इथे टोमॅटो घालून घेतलेले आहेत। टोमॅटो घालून चांगला टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। या पद्धतीने इथे बघू शकताय मी टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटोमध्ये थोडंसं मी मीठ घालून घेते आणि या पद्धतीने मी परतून घेते। इथे बघू शकता या पद्धतीने थोडंसं इथे मी टोमॅटो मीठ घालून चांगलं परतून घेतलेलं आहे। टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत बघू शकताय। आता यामध्ये आपण हळद आणि इथे मी लाल मिरची पावडर घालून घेते, जास्त सुके मसाले घालणार नाही। हळद आणि लाल मिरची पावडर फक्त मी घालून घेणार आहे। पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे, थोडीशी इथे मी लाल मिरची पावडर घालून घेते। छान असं आपण याला परतून घ्यायचं आहे। मी 1 चमचाच इथे लाल तिखट घातलेलं आहे, घरगुती लाल तिखट, आणि मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मसाले घालू शकता। या पद्धतीने मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मोड आलेली मटकी घ्यायची, मटकी इथे मी घालून घेते। बघा मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, पाणी घालून थोडे मसाले आपण शिजवून घ्यायचे। याला छान असं परतून घेतलेलं आहे, छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मटकी घालून परतून घ्यायची 2 ते 3 मिनटं। इथे बघू शकताय यामध्ये मी मटकी घालून 2-3 मिनटं याच्यासोबत परतून घेते। छान टेस्ट लागते बघा। या पद्धतीने झटपट बनणारी तुम्ही मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी किंवा उसळ बनवू शकता, छान टेस्टी लागते। या पद्धतीने हे मी छान परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं, थोडंच पाणी घालायचं। भाजी आपण सुकी बनवणार आहे त्यामुळे पाणी शिजण्यापुरतंच थोडं घालून घ्यायचं आणि छान अशी मटकी शिजवून घ्यायची। थोडंसं आपण टोमॅटो परतताना पण मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ पण घालून घ्यायचं। थोडंसं बघा पाणी घातलेलं आहे, जास्त नाही। इथे बघू शकताय आता मीठ घालून घ्यायचं चवीनुसार थोडंसं, आणि छान अशी भाजी झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायची आहे। इथे बघू शकताय मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आता मी मिक्स करून घेते, छान भाजी आपण शिजवून घेणार आहे। मिक्स करून घ्यायचं, झटपट अशी बनते 5 ते 10 मिनटात। झाकण ठेवून छान मी 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहे आणि छान चवीला पण लागते, नक्की करून बघा। इथे बघा 5 ते 7 मिनटानंतर भाजी आपली छान तयार झालेली आहे, छान अशी शिजलेली आहे। आपण चेक करून घेऊया। छान अशी भाजी झटपट अशी आपली तयार झालेली आहे, मऊसूद अशी ही शिजलेली आहे। आता मी इथे गॅस बंद करून घेते, बघा छान शिजलेले आहे। इथे बघू शकताय आता मी इथे गॅस बंद केलेला आहे। यामध्ये थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। छान अशी भाजी तयार झालेली आहे, मस्त झटपट आणि चविष्ट भाजी छान तयार झालेली आहे। नक्की या पद्धतीने करून बघा, झटपट बनते आणि तेवढी चविष्ट लागते, मस्त एकदम टेस्टी। बघा कोथिंबीर घातलेली आहे, मिक्स करून घेते।
छान अशी करून बघा नक्की. तुमची पण भाजी छानच होईल. नक्की करून बघा. मी गॅस बंद केलेला आहे. सर्व करते. कमी साहित्यात कमी वेळात झटपट अशी चविष्ट छान आपण भाजी तयार केलेली आहे. नक्की एकदा तुम्ही मोड आलेल्या मटकीची अशी झणझणीत चविष्ट अशी भाजी नक्की करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. एकदम छान होते. कमी वेळात एकदम मस्त अशी भाजी आपण तयार केलेली आहे. छान अशी नक्की करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.